नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज. जनसामान्याचं निर्भीड व्यासपीठ. बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ग्रामपंचायत पिंपळगाव मोर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील ग्रामसभा कोष निधी पेसाचे बँक खात्यातून संगनमत अपहार केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामपंचायत महिला सदस्य यांचे नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण. श्रीमती सुमन युवराज गातवे, ग्रामपंचायत सदस्या, पिंपळगाव मोर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक असे उपोषणाला बसलेल्या महिलेचं नाव आहे. तत्कालीन सरपंच सौ हिराबाई मुरलीधर गातवे, ग्रामपंचायत पिंपळगाव मोर यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा कोष निधी पेसा या बँक खात्यातून कोणतेही काम न करता सुमारे 9,31,000 रुपये तत्कालीन सचिव संतोष मिठाराम जाधव व पेसा अध्यक्ष तथा उपसरपंच श्रीमती मंदाबाई गणेश बेंडकुळी व सदस्य ईश्वर उत्तम बेंडकुळी यांनी संगनमताने अपहार केल्याची तक्रार दिनांक 15 मे 2023 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती इगतपुरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी होऊन अपहार झाल्याचे सिद्ध झाले, परंतु पुढे कोणतीही कारवाई झाली नाहीये. संबंधितांवरती गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी यासाठी जिल्हा परिषद कार्यालय नाशिक यांच्या समोर उपोषणाला बसल्या, असे यावेळी उपोषणकर्त्या ग्रामपंचायत महिला सदस्य यांनी सांगितले. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. आम्ही पेसा अध्यक्ष मंदाबाई बेंडकुळेला तिने म्हणजे पेसाचं काम न करताच आणि पैसे काढून घेतलेले त्याच्यामधून. किती पैसे काढले? 9,31,000 कशाचा निधी होता? पेसाचं पेसा म्हणजे काम कोणतंच केलेलं नाही त्यांनी. परस्पर हा ग्रामसेवक आणि त्यांच्या एकमताने तेवढे पैसे काढलेले. आता अशी मागणी आहे का त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी. तुम्ही अपील केलं नाही? तसे आम्ही व्हिडिओ मॅडमला तिथं म्हणजे असे आता 2 वेळेस उपोषण झाले आणि तिसऱ्यांदा इथं आलेले. असं कळालं आम्हाला ग्रामपंचायत सभेत कोणालाच विश्वासात घेतात परस्पर अपहार केला काय पैसे. हो. पंचायत पिंपळगाव मोर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ह्या ग्रामपंचायतीमध्ये आदिवासींच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी जो शासनाने निधी पाठवलेला असतो त्याला पेसा असं म्हणतात. एक ग्रामकोष समिती असते, त्याच्यावर पिंपळगाव मोरमध्ये उपसरपंच मंदाबाई गणेश बेंडकुळी या त्या पेसा कमिटीचे अध्यक्ष आहे आणि सदस्य ईश्वर उत्तम बेंडकुळी आणि तत्कालीन जो ग्रामसेवक होते ते संतोष मिठाराम जाधव. या तिघांनी मिळून जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या कालावधीत 9,31,000 रुपये कोणतेही काम न करता संगनमताने काढून घेतलेले आहेत आणि त्या पैशाचा अपहार झालेला आहे. आता त्यानंतर आम्ही 15 मे 2023ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती इगतपुरी या दोघांनाही कळवल्यानंतर जिल्हा परिषदेने विस्तार अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड तपासण्यात आलं आणि भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध करण्यात आलं, परंतु कोणत्याही कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करायला लागले. म्हणून आम्ही पंचायत समिती इगतपुरी या ठिकाणी 13 सप्टेंबर 2023 रोजी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला 8 दिवसात सदर इस्मानवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं, परंतु 6 महिने झाले तरीही कुठली कारवाई केली नाही. आम्ही पुन्हा त्यांना परत लेखी पत्र देऊन अवगत केलं का कारवाई करा, नाही तर आम्ही 20 फेब्रुवारी 2024ला पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे. मग 20 फेब्रुवारी 2024ला उपोषण केल्यानंतर त्यांनी सांगितलं का आम्हाला शिवणची परवानगी लागते, त्याच वेळेस आम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू शकतो. म्हणून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना 20 फेब्रुवारी 2024ला प्रस्ताव पाठवला गुन्हा दाखल करण्यासाठी, परंतु इथेही चालढकल चालली होती. आम्ही 8 दिवसापूर्वी त्यांनाही निवेदन दिलं शिवणना का आम्ही उपोषणात बसणार आहे, परंतु त्यांनी आजपर्यंत त्यावर कुठलीच कारवाई केली नाही. आज उपोषणात बसल्यानंतर त्यांनी सांगितलं का जो प्रस्ताव इगतपुरीहून आलेला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे, त्या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतरच आम्ही मंजुरी देऊ. परंतु आमची अशी भूमिका आहे का जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही, इथून हटणार नाही, अशी आमची भूमिका आहे. गुन्हे दाखल पेसाचे अध्यक्ष मंदाबाई गणेश बेंडकुळी आहे,
सदस्य आहे ते ईश्वर उत्तम बेनकोळी आणि तत्कालीन ग्रामसेवक संतोष मिठाराम जाधव या तिघांवर 9,31,000चा संगनमताने भ्रष्टाचार केला, त्या सदर शासकीय रकमेचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. अपहार आल्याचं सिद्ध झालेलं आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी यांनी येऊन दप्तर तपासणी केली आहे आणि ते सिद्ध पण झाले आणि पंचायत समितीने तसं सी.ओ. मॅडमला इकडे कळवलेलं पण आहे का सदरचा 9,31,000चा अपहार हा सिद्ध झालेला आहे. माझं नाव पंढरीनाथ काळे, मी ग्रामस्थ आहे पिंपळगाव मोरचा.